नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण रोहनला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला असतो. स्वानंदी रोहनला भेटायला बोलवते. मग रोहन आणि स्वानंदी भेटतात. तेव्हा रोहन म्हणतो की मला काही बोलायचं नाहीये ताई. तेव्हा स्वानंदी म्हणत असते की अरे रोहन, असं काय करतोयस? आता तुला अधिराला समजून घेतलं पाहिजे. परंतु रोहनचं असं म्हणणं असतं की ज्या व्यक्तीने माझ्यावरती हल्ला केला, मला एवढं मरणाच्या दारात पाठवलं, आणि तरीही आपणच शांत राहायचं का ताई? मला नाही बोलायचं तिच्याशी, कारण तिला विश्वासच बसत नाहीये, तिला समजूनच घ्यायचं नाहीये मला, तर मी का बोलू तिच्याशी? मला सांग, मकर संक्रांतीच्या दिवशी मी यायला निघालो होतो, त्या रस्त्यात माझा अपघात झाला. तो अपघात कुणी केला हेही समोर आलेलं आहे, तरीही तिला माझ्यावरती विश्वास बसत नाहीये. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, अरे तिची मनस्थिती समजून घे ना, ती आता कोणत्या परिस्थितीतून जाते, तिच्या मानसिकतेचा जरा विचार कर, असं स्वानंदी त्याला समजवते. पण इकडे मल्लिकाने आता दुसरा डाव टाकलाय. तो म्हणजे मल्लिकाने डिवोर्स पेपर बनवून आणलेले आहेत आणि ते डिवोर्स पेपर तिने अधिराला दाखवलेले आहेत. तेव्हा मात्र अधिराला धक्का बसलेला आहे आणि अधिरा आत्महत्या करायला टेरेसवरती जात आहे. आता पुन्हा कांगावा सुरू होतो. स्वानंदी आता अधिराचा जीव कसा वाचवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इकडे सगळेजण कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला आहे, कारण अंशुमन आलेला असतो आणि अंशुमन म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं? दादा, काय झालंय नक्की? प्रॉब्लेम काय झालाय? म्हणजे करून सवरून सगळं करायचं आणि आव आणायचा की मी त्यातला नाही, हा अंशुमनचा आणि त्याच्या आईचा बहिणीचा स्वभाव. इकडे समर म्हणत असतो की रोहन अजून आलेला नाही आणि अधिराला टेन्शन आलेलं आहे. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते की थांब, मी त्याला कॉल करते. परंतु स्वानंदीची पण एक गोष्ट चुकली. तिने एकदाही अधिराला का विचारलं नाहीये की तू का कॉल करत नाहीये? तुला एवढी आठवण येते ना रोहनची, मग त्याला कॉल करून एकदा बोल ना त्याच्याशी. मग अधिराने सांगितलं असतं की मला आईने मॉमने शपथ घातलेली आहे म्हणून मी कॉल करत नाहीये. पण ही गोष्ट मात्र अजून बाकी राहिलेली असते. इकडे रोहनला सुद्धा वाईट वाटत असतं की मला अधिराने का कॉल केलेला नाहीये. परंतु आता रोहन हॉस्पिटलमध्ये आहे. स्वानंदी फोन करते आणि तिला कळतं की तो फोन एका वेगळ्या व्यक्तीने उचललेला असतो आणि रोहनचा अपघात झालेला आहे. आता सगळा गोंधळ सुरू होतो. स्वानंदीवरती आरोप सुरू होतात की स्वानंदीच या सगळ्याला जबाबदार आहे, म्हणजेच स्वानंदीनेच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हिच्या अपशकुनामुळेच, हिच्या पायगुणामुळेच हे सगळं घडतंय. कारण आत्ता सुद्धा कार्यक्रमामध्ये जो अपशकुन घडलेला होता त्याचा परिणाम अधिराच्या संसारावरती झालेला आहे, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा आजी म्हणते बाद झालं. स्वानंदी म्हणते काय चाललंय तुमचं? तिकडे रोहनचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्ही माझ्यावर काय आरोप लावताय? तेव्हा ती म्हणते मला गेलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. म्हणून स्वानंदी धावत चाललेली असते. अधिराला ती चल म्हणते. तेव्हा अर्पिता म्हणते की नाही नाही अधिरा, तू कुठेही जायचं नाहीये, यांचं हे नाटक असेल. आता अधिरा जात नाही. अधिरा तशीच थांबते. इथे अधिराने मूर्खपणा केलेला आहे. इकडे स्वानंदी हॉस्पिटलमध्ये जाते. तेव्हा समर त्याचबरोबर आजी सुद्धा तिथे पोहोचलेले असतात, पण अधिरा तिथे आलेली नसते. मग रोहन आता बरा होतो. रोहन सांगतो, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते सांगतो. समरला सुद्धा पटलेलं असतं. आता रोहनला डिस्चार्ज मिळतो आणि त्यानंतर आता रोहनला वाईट वाटत असतं की तो एवढा मरणाच्या दारात होता, तरीही अधिरा तिथं पोहोचलेली नाही. हे सगळं काय चाललेलं आहे? या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे? तेव्हा स्वानंदी म्हणत असते की रोहन, तू एकदा समजून घे ना अधिराला, तिला काय म्हणायचंय ते तरी जाणून घे. तरीही रोहन मात्र ऐकायला तयार नसतो. रोहन म्हणतो की नाही, मला बोलायचं तिच्याबद्दल, काहीच बोलायचं नाहीये, मीच का समजून घ्यायचं आहे? आणि रोहन किती समजून घेणार ना, कारण रोहन तर सगळं विसरून तो निघालेला होता. आणि त्याच वेळी आता रोहन स्वानंदीचंही ऐकत नाहीये. तो तसाच बॅग उचलतो, त्याच्या डोक्याला पट्टी असते, हाताला लागलेलं असतं आणि तो निघालेला असतो. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते की रोहन ऐकून तरी घे माझं. आता इकडे खूप मोठा डाव रचला गेलेला असतो, तो म्हणजे मल्लिकाने स्वतःच डिवोर्स पेपर बनवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती रोहनच्या खोट्या सह्या केलेल्या आहेत आणि ते पेपर घेऊन ती घरात आलेली असते. अधिरा म्हणते काय झालं मम्मा? तेव्हा ती म्हणते रोहनने डिवोर्स पेपर पाठवलेत. आता अधिराला धक्का बसतो. माझा रोह असं करू शकत नाहीये, कारण तिचं बोलणंच त्याच्यासोबत होत नाहीये, म्हणून तर हा सगळा कांगावा सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र अधिरा म्हणत असते की नाही, हे शक्यच नाहीये, असं नाही होऊ शकत, मला जगण्यालाच अर्थ नाही, असं म्हणत अधिरा टेन्शनमध्ये आलेली असते आणि अधिरा टेरेसवरती जाऊ लागते. कारण तिला खूप टेन्शन आलेलं आहे. तिला कळत नाहीये की आता ह्या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, हेच तिला कळत नसतं. आणि मग तिथे अर्पिता आणि त्याचबरोबर मल्लिका दोघीही तिचे कान भरू लागतात. आम्ही तुला तेच सांगत होतो की तो तुझ्यासाठी योग्य नाहीये, पण तुला आमचं ऐकूच वाटत नाहीये, तुला मात्र त्यांच्यावरच विश्वास आहे, असं सगळं बोलणं सुरू असतं. अधिरा म्हणत असते की मॉम स्टॉप इट. आणि त्याच वेळी अधिरा टेरेसवरती निघून जाते.
तेव्हा आता लगेचच मल्लिका फोन करते, ती म्हणजे समरला. समर तू आत्ताच्या आता घरी आहे. तेव्हा समर विचारू लागतो काय झालं काकू. तेव्हा मात्र अधिरा टेरेसवरती गेलेली आहे. खालून हे सगळेजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. अधिरा ऐकतच नसते. अधिरा टेरेसवरून उडी मारणार आहे असं बोलत असते. तेव्हा मात्र समर ऑफिसमधून सगळं काम सोडतो आणि तो निघालेला असतो. अधिरा म्हणत असते की मला जगायचंच नाहीये. माझ्या आयुष्यात जर माझा रो राहणार नसेल तर मला जगायचंच नाहीये असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता स्वानंदी तिथं पोहोचलेली असते. स्वानंदी म्हणत असते अधिरा तुला कळतंय का तू काय करतेस. तेव्हा अधिरा म्हणते की रोने मला डिवोर्स पेपर पाठवले. तेव्हा स्वानंदी म्हणते काय बोलतेस तू, मी आत्ता त्याच्याशी बोलून आलेली आहे, असं काही त्यानं केलेलं नाहीये. आणि मग स्वानंदी जेव्हा ते डिवोर्स पेपर पाहते तेव्हा स्वानंदी म्हणते हे सगळं खोटं आहे, कारण याच्यावरती रोहनची सहीच नाहीये. मग रोहन कसा डिवोर्स पेपर पाठवेल, आणि ही जी सही आहे ती रोहनची नाहीये, ती खोटी सही आहे. आणि आता मात्र अधिराला विश्वास पटतो की रोहनने डिवोर्स पेपर पाठवलेले नाहीत. आणि समरला सुद्धा कळतं की नक्कीच यामागं काहीतरी वेगळं कारण आहे. आणि समर सुद्धा आता अधिराला समजवतो, तिला म्हणतो की मी रोहनशी बोललेलो आहे, रोहनच्या मनात असा कोणताही विचार नाही, हे सगळं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे. तेव्हा मात्र आता तिथे अर्पिता त्याचबरोबर मल्लिका दोघीही तिथं असतात. त्या दोघीही म्हणत असतात की मग हे काय, कारण तू म्हणत आहेस की रोहनने डिवोर्स पेपर पाठवलेले नाहीत, मग कोणी पाठवले हे डिवोर्स पेपर, कोण या सगळ्या मागे, असा मुद्दामच कांगावा केला जातो. आता मात्र समर त्यांना समजवत असतो की जरा शांत व्हा तुम्ही, कारण प्रत्येक वेळेसच आरडाओरडा करायचा, कांगावा करायचा काही गरज नाहीये. काकू जरा शांत हो, एवढी पॅनिक नको होस, कारण मला माहिती आहे की रोहन असं काहीच करू शकत नाही, असं स्पष्टपणे समरने सांगितलेलं असतं. आणि आता मात्र धक्का बसलेला असतो की काहीही झालं तरीही यांना कळलेलं असतं की ह्या सगळ्या डिवोर्स पेपर मागं कोण आहे. आणि आता मात्र अर्पिताची वाट लागणार असते, कारण हे डिवोर्स पेपर अर्पिताने बनवून आणलेले आहेत, हे स्वानंदी लवकरच प्रूव्ह करणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.